या ठिकाणी या देशामध्ये या राज्यामध्ये जी परिस्थिती आहे म्हणजे इथल्या नागरिकांनी किती प्रश्न केले तर गेंड्याच्या कातडीचं इथलं शासन आहे हे आज आपल्याला इथं बघायला मिळालेलं आहे। शेकडो महिला उपोषणाला बसल्या होत्या। त्यांची मागणी अशी नव्हती की आमचं स्लॅब टाकून द्या, आमचं घर बांधून द्या। त्यांची मागणी होती ज्यांनी या देशाचं संविधान निर्माण केलंय, ज्यांनी आम्हाला जगण्याचा अधिकार दिलाय, या महामानवाचा तिथं पुतळा असावा, तिथं सुशोभीकरण व्हावं। त्याच्या समोर एका धनदांडग्यांनी त्याचं अतिक्रमण उभा केलेलं आहे। ते अतिक्रमण त्या ठिकाणाहून काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी पावसामध्ये महिला उपोषण करतात। ग्रामसेवक लिहून देतो की 3 दिवसाच्या आत आम्ही तो अतिक्रमण त्या ठिकाणचं काढू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला शोभेचं असं तिथं वातावरण निर्माण करून देऊ। परंतु त्यांनी लेखी आश्वासन आपल्याला दिलंय। लेखी आश्वासन देऊन सुद्धा हे गेंड्याच्या कातडीचं प्रशासन आहे। तुम्हाला आम्ही काही देऊ, लिहून देऊ, तोंडाने सांगू, पण जे करायचं तेच करू। आज तुम्ही धनदांडग्याच्या दावणीला बांधलेले आहात। जसं नरेंद्र मोदी साहेब अंबानीच्या अदानीच्या इशाऱ्यावर काम करतात तसंच इथलं जिल्हा प्रशासन करताना दिसत आहे। या ठिकाणी जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जिवंत आहे, जोपर्यंत वंचित बहुजन आघाडी जिवंत आहे, प्रत्येक नागरिकांसाठी आम्ही लढणार आहोत, इथल्या प्रत्येक वस्त्यांसाठी आम्ही लढणार आहोत। आज या ठिकाणी जनरल बॉडीची जी बैठक होती, या जनरल बॉडीला उधळून लावण्याची आमची संकल्पना होती, परंतु अध्यक्षांनी आम्हाला विनंती केली की 10 मिनिटं थांबा, तुमचे प्रश्न मी मार्गी लावतो। 10 मिनिटं आम्ही त्यांच्यासाठी वेळ दिलेला आहे। 10 मिनिटात जर आमचे प्रश्न मार्गी लागले नाही तर येणारे तुमच्या सभा कशा घडतात हे वंचित बहुजन आघाडी बघून घेईल।